महाराष्ट्रात महायुती म्हणून आम्ही विधान परिषदेच्या निवडणुका लढवतोय। महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने राज्यभरात एकजुटीची भूमिका कायम ठेवत सर्व जागांवर एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। राज्यातील काही ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरी उर्वरित सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे। जळगाव, नाशिकसह विविध मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना सर्व घटक पक्षांची साथ असल्याचं सांगण्यात येत आहे। तसेच सोलापूरमध्येही महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट करत राज्यात महायुतीकडे बहुमत असल्याने विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। शिवसेना राज्यभरातील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभी असून प्रचार आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर विजय निश्चित असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। आणि याचबरोबर महाबळेश्वरमधील गोल्ड ग्राउंड परिसरात झालेल्या कथित अनधिकृत उत्खनन आणि वृक्षतोडीच्या प्रकारावर भाष्य करण्यात आलेलं आहे। पर्यावरणाची कोणतीही हानी सहन केली जाणार नाही, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, आवश्यक त्या बैठका घेऊन प्रशासनाला निर्देश दिले जातील असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। महायुती सरकार विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत काम करत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। आम्ही महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या सर्व निवडणुका महायुती म्हणून लढवतो। त्यामधल्या जवळपास 4 तर बिनविरोध आल्या, 2चा देखील जळगाव आणि नाशिकचाही तिढा होता, तोही सुटला। जळगावच्या देखील रेश्मा काळे ज्या उमेदवार होत्या त्यांनाही सांगितलं, मी गुलाबराव पाटलांशी बोललो की आपण महायुती म्हणून निवडणूक लढवतो तर आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून येईल, शिवसेनेची सगळी मदत त्यांना मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत। शंभूराज देसाई आले होते, पालकमंत्री, त्यांची देखील बैठक महायुतीची होईल आणि त्या बैठकीमध्ये देखील चर्चा होऊन शेवटी महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय। महायुतीचेच उमेदवार सगळीकडे जे बिनविरोध झाले ते वगळता जेवढ्या निवडणुका आहेत त्या महायुती म्हणून आम्ही लढवतोय। महायुती म्हणून आम्ही त्या निवडणुका जिंकणार, कारण बहुमत आमच्याकडे आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा।